नमस्कार, भटकंती 89 मध्ये मी दीपक वाकसोरे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। या ठिकाणी आज आपण भटकंतीसाठी जे बाहेर निघालेलो आहे आणि बाहेर निघाल्यानंतर आपण चाललेलो आहे बाराची मिसळ खायला। काय परत एकदा सो नमस्कार, भटकंती 89 मध्ये मी दीपक वाकसोरे आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। या ठिकाणी आज आपण चाललेलो आहे आणि आपण चाललेलो आहोत मिसळ खाण्यासाठी, बाराची मिसळ खायला। आता मी दुसऱ्यांदा म्हटलंय, परंतु तुम्हाला असं वाटेल की मी शिवी वगैरे देतोय की काय, परंतु तुम्हाला सांगतो शिवी वगैरे काही नाहीये। नक्कीच मी बाराचीच मिसळ खायला चाललेलो आहे। पण आता बाराची मिसळ म्हणजे हा प्रकार काय आहे, सो तो जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि नक्कीच हा बाराची मिसळ हा प्रकार काय आणि दीपक भाऊ तुम्हाला झालं काय, तुम्ही अशा व्हिलॉग वरती शिव्या का चालू केल्यात, शिवी वगैरे काही नाही। शेवटपर्यंत बघा आणि काय बाराची मिसळ जाणून घ्या। चला, मला पण उत्सुकता लागलेली आहे की नक्की बाराची मिसळ म्हणजे हा विषय काय। चला, सो हे बघा, हे सोलापूर पुणे हायवे, इकडे पुणे आणि इकडे सोलापूर, आणि इथेच तुम्हाला हा बोर्ड लागतोय भल्ला मोठा, महाबाराची मिसळ ₹79 अनलिमिटेड मिसळ, सोबतच साऊथ इंडियन डिशेस उपलब्ध, महाबाराची मिसळ। पण ही महाबाराची असं नाव का दिलेलं आहे ते जाणून घेऊ, परंतु त्याच्या आधी हा पार्किंगचा एरिया, इथे आपण आता गाडी पार्क करूया आणि मध्ये जाणार आहोत। तत्पूर्वी हे नाव बघा, महाबाराची मिसळ, जसं नाव तशी चव बाराचीच। आता ही बाराचीच मिसळ आहे, ते मग आता मला जायचंच आहे मध्ये। ऍक्च्युली मी चाललो होतो सरळ, परंतु हे नाव थोडंसं विचित्र वाटलं म्हणून म्हटलं थांबूया आणि नक्की चला टेस्ट पण करू आणि एक व्लॉग पण बनवूया, म्हणून आता चाललेलो आहे मध्ये। बघूया काय महाबाराची मिसळ प्रकार। बघा, हे एंट्रन्स, हा काउंटर, ही बसण्याची सोय, मस्त अशी जागा आहे आणि हायवेला टचच अशी जागा आहे। महाबाराची मिसळ तरी आपण लिमिटेड सांगितलेली आहे। जर तुम्ही महाथाळी सांगितली, आता आपल्याला एवढी भूक नाही आहे, महाथाळी सांगितली तर त्याच्यामध्ये मग पंचपक्वान्न देखील येणार आणि वेगवेगळ्या प्रकारचे आयटम्स, परंतु ठीक आहे, सफिशियंट आहे ही एकासाठी। आणि बघा हा रस्सा, तुम्ही बघू शकता, ही मटकी, दही, लिंबू कांदा ॲज युजल, हे फरसाण तुम्हाला चवीनुसार जसं घ्यायचं तेवढं टाका, आणि हे पाव, ते बघा असा पाव वगैरे चुरून आणि त्याच्यानंतर मस्तपैकी रस्सा, मिसळला चव बरं का, काही म्हणा, मस्त आहे। म्हणजे पुण्यातला मी भरपूर मिसळ खाल्ल्यात, पण काही काहीच मिसळ मला आवडल्या, त्यातली ही एक आहे जी आवडली मला। शेवटी तुम्ही दही घेऊ शकता, नॉर्मली असं असतं की दही आंबट जे आपण मिसळवरती घेऊ शकतो, परंतु इथलं जे दही दिलेलं आहे हे गोड स्वरूपात दिलेलं आहे। सो मिसळ खाऊन झाल्यानंतर तुम्ही दह्याचा आस्वाद घेऊ शकता, म्हणजे काइंड ऑफ लस्सी म्हणू शकता, त्यासारखंच हे बनवलेलं आहे। सो ज्यांना गोड खायची सवय ते मिसळमध्ये हे एक चमचा टाकून खाऊ शकता, किंवा मिसळ खाऊन झाल्यानंतर घेऊ शकता। पुण्यातल्या मिसळमध्ये ना एकच प्रकार मला जास्त थोडासा वेगळा वाटतो, तो म्हणजे एवढं फरसाण देताना ते अक्षरशः मला आहे ना ते काढून ठेवावं लागतं, भरपूर प्रमाणात फरसाण राहतं, त्याच्यामुळे ते गोड 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 मिसळ लागते ती। त्या ठिकाणी एक छोटासा बोर्ड लिहिला आहे, थोडंसं झूम करतो मी, तिथे असं लिहिलं आहे #पुणेरी पाट्या, लक्षात ठेवा। एक मिसळ दोघात खाल्ल्यास जास्त प्रेम वाटतं, तसं एक्स्ट्रा 40 रुपये देखील वाढते येईल। हे आहे पुणेरी पाट्या, पुण्याची मिसळ खात आहे तर अशा प्रकारच्या पुणेरी पाट्यांना तुम्हाला सामोरं जावंच लागेल। महाबाराची मिसळ मध्ये आल्यानंतर थोडासा मी प्रयत्न केला की नक्की काय आहे हा प्रकार, महाबाराची असं का नाव। तर इथे एक बोर्ड लावलेला आहे की पारंपरिक पद्धतीचे 12 मसाले आणि त्या 12 मसाल्यांपासून तयार करण्यात आलेली ही मिसळ, म्हणून त्याचं नाव आहे महाबाराची मिसळ। बघा, त्यामुळे नाव बघून शॉक होईलच तुम्हाला, पण ठीक आहे। सो सगळ्यांनाच वाटलं असेल की बाराची मिसळ ही काही शिवी वगैरे, तसं काही नाही आहे। पहिले मी क्लिअर करतो, बाराची मिसळ म्हणजे काय, की यांच्याकडे 12 प्रकारचे मसाले आहेत आणि त्या 12 प्रकारच्या मसाल्यांमधून त्या ठिकाणी तयार केलेली मिसळ आहे, त्याच्यामुळे हिला नाव पडले बाराची मिसळ। दुसरी गोष्ट, MH12 पुण्याचं पासिंग आहे 12, त्याच्यामुळे त्या अनुषंगाने त्यांनी हे MH12 न देता
12ची मिसळ असं कंबाईनली नाव दिलं. सो अशा पद्धतीने आपण बघितली महाबाराची मिसळ. सो नक्की महाबाराची हा काय प्रकार आहे, हे नाव कशामुळे पडलं, काय हे सगळं आपण बघितलेलं आहे. सो नक्कीच मी म्हणेल खास करून पुणेकरांसाठी सोलापूर पुणे हायवेने ज्यावेळेस तुम्ही जात असाल तर साधारण पुण्यापासून 12-1 किलोमीटर पुढे सोलापूर साईडला ज्यावेळेस तुम्ही येता, मांजरी बुद्रुक हा जो एरिया आहे जिकडे तुम्ही टर्न घेता, सो त्या ठिकाणी ही महाबाराची मिसळ भव्य दिव्य असा मोठा बॅनर त्यांनी लावलेला आहे. त्याच्यामुळे तिथे आलात कधी नक्कीच चव घेण्यासाठी या. चव तर एकदम छान आहे, मी स्वतः अनुभवली, त्याच्यामुळे चव एकदम छान आहे. अनलिमिटेड पाव, अनलिमिटेड मिसळ आणि फरसाण असेल, सगळ्याच गोष्टी उत्कृष्ट पद्धतीने हायजीन मेंटेन केलेलं आहे, स्वच्छता आहे सगळ्या गोष्टींमध्ये. एक म्हणजे आउट ऑफ 10 जर तुम्ही म्हटले तर किती मार्क्स द्यायचे, तर आउट ऑफ 10 मार्क्स या ठिकाणी मी देणार या महाबाराच्या मिसळला. सो नक्कीच कधी इथून आलात तर महाबाराची मिसळ या ठिकाणी येऊन तुम्ही त्याची टेस्ट घेऊ शकता. भेटूया अशाच एका भटकंतीमध्ये पुढच्या व्लॉगमध्ये. चलो बाय बाय.